ती बिचारी सुलेखा एकटी पडली, आपण तिला मदत करायला नको? अच्छा, हे बाळकडू तुम्हाला सुलेखानं पाजलं, याचाच अर्थ ती तुम्हाला भेटली होती. सुलेखाचा काय संबंध? मला माझा मेंदू नाहीये का? गहाण ठेवून आलोय का मी? नाही, त्या वझलवारचा बंदोबस्त मी आधीच केला असताना तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. बा, त्या मुलीवर विश्वास ठेवून एक सरंजामे चुकलाय. आता आणखीन एक चुकू नये ना, म्हणून हे सगळं सांगतोय. 20-25 पावसाळे तुझ्यापेक्षा जास्त पाहिलेत मी, आणि म्हणूनच कोणावरही विश्वास ठेवून आजवर गोत्यात नाही आलेला मी. हे बघ, मी जे काही करतोय ते तुझ्या माझ्या भल्यासाठी करतोय आणि योग्य तेच करतोय. मला ती मुलगी योग्य वाटते, साधी वाटते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती बिचारी एकटी पडलेली वाटते. म्हणूनच मी तिच्यासाठी जे काही करतोय ते अजिबात मला चूक वाटत नाही. आणि माझ्या वागण्यावर कोणी उगाचच आक्षेप घेतलेला, उलट तपासणी घेतलेली मला अजिबात चालणार नाही. बा, माझा अजून बोलून झालेला नाहीये. बा, शांत हो अभिमान, शांत हो. अरे पण हे काय चाललंय काय यांचं? मी समजावतो त्यांना, तू शांत हो. साहेब, हा घ्या तुम्ही सांगितलेल्या त्या सुलेखाच्या मोबाईलचा डिटेल रिपोर्ट. यात तिने एकही कॉल कुठल्याही प्लेसमेंट एजन्सीला केलेला नाही, किंवा आलेला एकही कॉल कुठल्याही प्लेसमेंट एजन्सीचा नाहीये साहेब. म्हणजे माझा संशय खरा ठरला शिंदे. इंटरव्ह्यू, नोकरी हे असं गायब होणं, वरून कीर्तन आतून तमाशा. व्हेरी गुड शिंदे, व्हेरी गुड. थँक्यू साहेब. सुलेखा राऊत. झालं समाधान? झालं का समाधान? ओरडून खेकसून? हे बघ अभिमान, साहेब तुम्ही आता काही बोलू नका, मी समजावतो त्याला. अभिमान, नाही परमेश्वर काका, मी नाही गप्प बसणार आहे. बोलू दे मला, कारण आज जर मी गप्प बसलो ना तर हे माझं कधीच ऐकणार नाहीत रे. याच्या आधी सुद्धा तुम्ही माझ्यावर ओरडायचं की नाही, पण ही अशी अवस्था कधी झाली होती का? का झालंय हे? हा सगळा शरीरावरचा ताण आहे. कुठे कुठे होतात कुठे तुम्ही रात्रभर? हा, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची बा, सिरियसली. तुम्ही एकट्यानं कुठेही बाहेर जायचं नाही, कळलं? अगदी अर्जंटली कुठे जावं लागलं, परमेश्वर काका सुद्धा कामात असेल तर ड्रायव्हरला घेऊन जायचं, पण एकट्यानं जायचं नाही. आणि जर मला कळलं ना बा की तुम्ही ड्राईव्ह करत कुठेतरी निघून गेलात तर लक्षात ठेवा, मी मी समजावतो त्याला. बाबा, मी जरा पोलीस स्टेशनला जाऊन येते. पोलीस स्टेशनला का? वझलवारांचा फोन आला होता, त्यांनी चौकशीसाठी बोलवले.
आता कसली चौकशी? बाबा ममांच्या मृत्यू संदर्भात. अगं पण तनिष्काला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ना? बाबा हे प्रकरण दिसतं तितकं साधं आणि वाटतं तितकं सोपं नाहीये. म्हणजे खूप मोठा घोळ आणि गूढ आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये, तनिष्काने मामाला बाबा तनिष्का आणि ममांचा काय संबंध होता सांगा ना. माय गुडनेस, मी हा कधी विचारच केला नाही. पण मग मामांना त्याच संदर्भात विचारण्यासाठी बोलावलं असणार, कारण ममांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी जास्त होते ना. ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर. बाबा मी जाईन एकटी, डोंट वरी. अगं पण तो वजलवार कसा बोलतो तुला माहिती आहे ना. त्या दिवशी मामांच्याकडे सुद्धा वाटेल. बाबा आता चित्र बदललंय, खूपच बदललंय. अच्छा. बाबा वझलवारच्या मनात आता सुलेखाबद्दल संशय आलाय आणि हा संशय जर खात्रीत बदलला तर अख्खं पोलीस फोर्स विरुद्ध सुलेखा असं चित्र निर्माण व्हायला वेळ नाही लागणार. आणि बाबा वझलवारांनी मला उलट तपासणीसाठी नाही मदतीसाठी बोलवलंय. तुम्ही नका काळजी करू, मी जाईन. ठीक आहे, जाऊन येतो, पण मला फोन कर. हो येते. परमेश्वर काका, आपली सगळी माणसं जर कामाला लावली तर सुलेखाला शोधायला किती दिवस लागतील? का काय झालंय? मला शोधायचं तिला. शोधायचे? अरे पण ती हरवली कुठे? ती तर नोकरीसाठी गेली ना कुठेतरी. सुलेखा नोकरीसाठी? सुलेखासारखी मुलगी कोणाचीही नोकरी करेल असं वाटतं तुला? ती सांगते आणि तुम्ही ऐकता. हा म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे नोकरीसाठी जाणारा माणूस असा भूमिगत होत नाही, बेपत्ता होत नाही, पळून जात नाही. निदान त्याच्या घरच्यांना तरी माहिती असतं ना कुठे गेलाय ते नोकरीसाठी. आणि तिच्या मम्माचं हे असं झालेलं असताना ती अचानक गायब होते. याचा काय अर्थ आहे? म्हणजे म्हणायचंय काय तुला सुलेखा गायब झाली? नाही तर काय मी मगापासून कीर्तन करतोय. साहेबांनी जर का मला त्यावेळी अडवलं नसतं ना तर ही आज जी गायब झाली ना तशी गायब होऊ शकलीच नसते. आता मी सांगतोय ना, आपली सगळी माणसं कामाला लाव. मला सुलेखा हवी आहे, लवकरात लवकर. काय झालं इन्स्पेक्टर? सुलेखाविषयी काही? तिच्या घराची झडती घेतली आम्ही. ग्रेट. ती मूर्ती मिळाली ना? काही सापडलं नाही. हाऊ इज इट पॉसिबल? तुमच्या माणसांची काही चूक? मी स्वतः गेलो होतो, सगळं घर उलट सुलट करून टाकलं, पण काही नाही. नशीब, जोरदार नशीब आहे या सुलेखाचं. तिच्या विरुद्ध काहीही विचार करा आणि तिला लगेच कळतं. कसं माहित नाही,
आतापर्यंत प्रत्येक वेळेला हे झालंय. आता कुठेतरी लपून बसली असेल जाऊन. बाहेर गावी नोकरीला जाते असं सांगून गेली. खोटं, साफ खोटं आहे. मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहिती आहे प्रियाताई, पण तुम्ही पुराव्याशिवाय बोलताय. मी पुराव्यासकट बोलतोय. मी रिपोर्ट मागून घेतला होता मोबाईल कंपनीकडून. गेल्या महिन्याभरात सुलेखानी नोकरीसाठी जे जे फोन केले ते सगळे खोटे होते. त्यापैकी एक पण नंबर प्लेसमेंट एजन्सीचा नाही. आता प्रश्न इतकाच आहे की सुलेखा गेली कुठं? मी एक सुचवू? बोला ना. तनिष्का मॅडमना विचारा. सुलेखा जायची त्यांच्याकडे बऱ्याचदा. त्यांनी मौन पाळायचं ठरवलंय ना. मी बोलून बघू का एकदा त्यांच्याशी? प्लीज, फक्त एकदा. हॅलो, मी सांगितलेल्या सगळ्या जागी आपली माणसं पोचली पाहिजेत. हा, आणि पोरगी हुशार आहे, शहाणी आहे, सांभाळून. ती दिसली रे दिसली की सगळ्यांनी ठरवा, सापळा रचा आणि मग पकडा. आणि याची खबर बाजूला उभं असलेलं पण झाली नाही पाहिजे. आणि काय होतं ते मला कळवा ताबडतोब. हा. काय परमेश्वर, कुठल्या प्राण्याला पकडायला रस्ता आहे सापळा? ती पोरगी सुलेखा. काय? आपली सुनबाई? काय केलंय तिनं? काय चाललंय हे परमेश्वर? आणि तुझं नाव परमेश्वर आहे म्हणून जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुला असायलाच पाहिजे का? तसं नाही साहेब, ती पोरगी कुठेतरी लपून बसली आहे. तू काही केलं नसता कोणी तुझ्या मागे पोलीस लावले तर तू मोठ्या दिलदार मनाने या या मला पकडा, मुझे पकडो पकडो असं म्हणणार आहेस का? पण मग तिने काहीच केलं नाही, मग ती लपून का बसते? वजलवार, हरामखोर माणूस आहे तो म्हणून. पण साहेब, आणि मला एक कळत नाही, जिला त्यानं अटक केली आहे तिला तो खून तिने कसा केला, कुठे केला हे सोडून जिने तो खून केलाच नाही तिनेच तो केलाय असं तिच्याच तोंडून वदवून घेणार त्या वजलवारला कसली धन्यता वाटते? नाही, तू एकदा त्या वजलवारला विचार, पोलिसांचं काम काय असतं? काय असतं? गुन्हेगाराला पकडून देणं की जो गुन्हेगार नाही तो आहे असं सिद्ध करणं. हा, कोणालाही सुखानं जगू देऊ नकोस असं देवानं त्या वजलवारच्या कानात सांगून त्याला खाली पाठवलंय का? अरे तिची आई गेलीये, नोकरी नाहीये तिला. माणसानं साधं सरळ आयुष्य जगायचं का मोटर लागल्यागत सतत पळत फिरायचं या वजलवारच्या भीतीनं? साहेब, पण ती पोरगी आपल्या हाती लागली ना. लागता कामा नये. पण साहेब, फोन करून सांग, फोन करून सांग कोणी तिच्या मागे लागायचं नाही. पण अभिमान म्हणाला की. अभिमान? अरे अभिमान लहान आहे अजून. आता कुठे तो बोलायला लागलाय आणि लहान मुलं बोलायला लागली की त्यांचं कौतुक करावं, बरं वाटतं त्यांना. पण आपण मात्र तेच करावं जे आपल्याला बरोबर वाटतं, ते नाही जे त्यांना बरं वाटतं. आणि आता आपण तिचा शोध थांबवावा हेच मला बरोबर वाटतं. बरोबर? बरोबर. हा, तर आता मी सांगेन तेच करायचं. बरोबर? बरोबर. काय बरोबर बरोबर? काढ तो फोन, लाव माझ्या डोळ्यासमोर, लाव तो फोन. म्हणा कुठे कोणी तिच्या मागे लागायचं नाही. लाव. हॅलो, त्या पोरीच्या मागावर कोणी जाऊ नका. नाही, कोणी नाही. का ते विचारू नकोस.
कळलं? हा चल फोन ठेव. तनिष्का मॅडम, तुम्हाला भेटायला प्रिया शास्त्री आल्यात. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. मी तुमच्यावर आरोप करायला किंवा तुम्हाला जाब विचारायला आले नाहीये. मी तुम्हाला कसलाही त्रास नाही देणार. मला त्रास होतो, पण साध्या बोलण्याचाही मला त्रास होतो. हे बघा, सुलेखा बेपत्ता झाली आणि जाताना तुम्हाला खुनाच्या आरोपात अडकून गेली ती. आणि एवढंच नाही, तुम्ही तिला कळसूत्री भावलीसारखी नाचवलीत असा आरोप पण तिने तुमच्यावर केला. तनिष्का मॅम, जे मी केलंच नाही त्याची चिंता मी कशाला करू. आता काय बोलू मी यांना काही बोलायचं नाही, काही सांगायचं नाही. या जर अशाच गप्प राहिल्या तर सुलेखाने केलेले आरोप मला खरे मानावेच लागतील. शेवटी सत्याचा विजय होतो असं म्हणतात, पण इथं शेवटी तरी सत्याचा विजय होणार आहे की नाही माहिती नाही. बघा, तुम्ही बोलून बघा. तनिष्का मॅम, मला फक्त शंका नाही, खात्री आहे. जे काही झालंय त्यात तुम्ही काहीही केलेलं नाही. ते सुलेखानेच केलंय. पण मला याचीही खात्री आहे की ते फक्त तुम्ही सिद्ध करू शकता. जी बाई क्षिप्राला मारणाऱ्या सुलेखाला दोषी असून निर्दोष सिद्ध करू शकते, ती बाई स्वतः काहीही केलेलं नसताना स्वतःला दोषी नाही ठरू देणार. तनिष्का मॅम, डॉक्टर सामंत आमचे फॅमिली फ्रेंड आहेत. पियू सुद्धा आम्हाला सगळ्यांना ओळखते. तुमच्याबद्दल फक्त मलाच नाही, आम्हाला सगळ्यांना सहानुभूती आहे. पण तुम्ही काही बोलला नाहीत तर आपल्या सगळ्यांनाच धोका आहे. आमच्यासाठी नाही, पण पियूसाठी तरी तुम्ही बोला.